भिवंडीतले काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे खून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे हा सुमित पाटीलच्या संपर्कात होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। सुमित हा खासदार कपिल पाटील यांचा पुतण्या आहे। तसंच मारेकरी आणि दोघांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याचे पुरावेही पोलिसांकडे आहेत। दरम्यान पोलिसांवर राजकीय दबाव आल्यानेच मुख्य आरोपीला पकडण्यात अपयश आल्याचा आरोप विखे पाटील यांनी केलेला आहे। याविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। भिवंडी येथील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी जे आहेत आता वेगवेगळे प्रकरण जे आहेत ही समोर त्यांना पाहायला मिळतात। राजकीय हत्या आहे का याविषयीचा आशा आकांक्षा ज्या आहेत आरोप जो आहे हा करताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत। सर, ज्या पद्धतीने हत्या झाली, क्रूरपणे झाली आहे, खरंच याच्याशी राजकारणाचा काही संबंध आहे का? इतकं उघड दिसतंय। मनोज म्हात्रे हे काँग्रेसचे सभागृह नेते होते, ज्येष्ठ नेते होते आणि त्या मतदारसंघातीलच खासदारांचा त्या ठिकाणी नाव घेतलं जात आहे। त्यांचे पुतणे जे आहेत ते त्यांचा थेट संबंध त्या खुनाशी आहे। कॉल रेकॉर्ड जर पाहिले तर कॉल रेकॉर्डमध्येच हे लक्षात येईल की यांच्या सूचना होत्या ह्या सगळ्या हत्या होत असताना त्या गुन्हेगारांना संरक्षण त्यांच्याकडे घरी दिलं गेलं अशी माहिती समोर येते। पोलीस यंत्रणेने तपास केलेला आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा त्या बाबतीमध्ये कन्फर्म्ड आहे। पण जो दबाव शेवटी सत्ता पक्षातला खासदार आहे, सत्ता पक्षातली लोक आहेत आणि त्यामुळे मला वाटतं पोलीस यंत्रणेवर असणारा दबाव लक्षात घेता आपण तीच मागणी केलेली आहे की ही ताबडतोब प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। लोकप्रतिनिधींची अशा पद्धतीने हत्या होते, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचे SMS येतात धमकीचे, यामुळे कुठे ना कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे उपस्थित राहतोय का? सरकार कुठेतरी कमी पडतंय? असं सगळं महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये खुलेआम गुंडांना प्रवेश दिलेला आहे। आता गुंडा राज्यातले जेवढे गुंड आहेत ते सगळे भाजपा जाऊन पाहून व्हायला लागलेले आहेत। आता यांचा एकदा तो कार्यक्रम करावा लागेल आपल्याला, त्यांचा शुद्धीकरणाचा वगैरे कुठे एखाद्या तीर्थक्षेत्रावर नेऊन। पण दुर्दैवानं जर गुंडांना एवढं राजश्री मिळतो, अभय मिळतं, उघड माथ्याने ते फिरतायत, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती एवढी चिंताजनक आहे। राजकीय खून जे होत आहेत ते तर आणखीन गंभीर आहे। पण मी म्हटल्याप्रमाणे गुन्हेगारीला अभय मिळतो त्या ठिकाणी कोणत्या कायदा सुव्यवस्थेची आपण चर्चा करणार? नक्कीच मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात गंभीर होत असल्याचं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील सांगतायत। संबंधित मनोज म्हात्रे यांच्या खुनाचं प्रकरण जे आहे ही याची चौकशी सीबीआयने करावी अशी देखील मागणी आपण करणार असल्याचंही या ठिकाणी विरोधी पक्षांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन महेशसह मी रामनाथ दवणे, मुंबई।